आपला जो टॉपिक आहे मराठी मधला, आपण अलंकार हा टॉपिक आपण पाहणार आहे. आता पहा, जर आपण अलंकार जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण व्यवस्थित दिसावं किंवा आपण आपल्या शरीराला शोभा यावी म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरतो. ते कशासाठी असतात की आपण व्यवस्थित दिसावं म्हणून. त्याच पद्धतीने ज्या वेळेस एखादा कवी असतो किंवा एखादा लेखक असतो ते अलंकारिक भाषेमधनं करतात, कारण की काही म्हणजे एखादा मुद्दा तुम्हाला समजून सांगायचा आहे तर तो समजून सांगण्यासाठी तो आकर्षक शब्दांतनं सांगता यावा किंवा असं वेगवेगळ्या कल्पना वापरून तो सांगता यायला पाहिजे, आणि यालाच आपण अलंकारिक भाषा असं म्हणतो. आणि अलंकारामुळे काय होतं, आपण जी भाषा बोलतो, आपण जे शब्द बोलतोय त्या शब्दांना वेगवेगळ्या स्वरूपाचं आपल्याला आशय देता येतो. ठीक आहे, म्हणजे आपण अलंकार आणि वृत्ती हा एक व्याकरणाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग. आता आपण अलंकार कोणचे ते पण पाहणार आहे, आणि त्या पुढच्या लेक्चरला आपण उद्याच्या वृत्त पाहणार आहे. आपण या अलंकार जे आहे आपण 8वीचं मराठीचं पुस्तक घेतलं किंवा 8वीचं व्याकरणाचं जर पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे अलंकार लक्षात येतात. उपमा, उपमेय वगैरे हे जे अलंकार आहे हे अलंकार आपण सगळे याच्यामध्ये पाहणार आहे. आपल्याला लक्षात आलं अलंकाराचा अर्थ काय होतो की साधारणतः एखादी कविता असेल किंवा एखादा अभंग वगैरे असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे शब्द वापरलेले असतात की त्या शब्दांच्यामुळं ते जे बनवलेलं अलंकार बनवलेलं एखादी कविता असेल, एखादी चारोळी असेल, ती आकर्षक शब्दातनं आपल्याला मांडता येते. म्हणजे ते जे आकर्षक शब्द आहे त्याला अलंकारिक शब्द आपण असं म्हणतो. आणि जे अलंकार आहेत ते अलंकार किती कुठल्या प्रकारचे अलंकार आहेत हे आपण आता पुढच्या याच्यामध्ये पाहणार. ठीक आहे, तर आता अलंकाराचे जे आहेत ते 2 मुख्य प्रकार आहेत. अलंकार जे आहेत ते 2 प्रकारामध्ये आहेत. पहिला जो आहे तो अलंकाराचे 2 प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. हे 2 प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आहे आणि दुसरा अर्थ अलंकार आहे. मग शब्द अलंकारामध्ये परत 3 अलंकार आहेत आणि अर्थ अलंकारामध्ये भरपूर आहेत, पण आपण अगदी 6 ते 7 अलंकार जे आहेत आपल्या परीक्षेसाठी जे विचारलेले असतात किंवा जे आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत ते आपण एक साधारणतः 6 ते 7 अलंकार पाहणार. लक्षात, म्हणजे शब्द अलंकाराचे 3 आणि अर्थ अलंकार साधारणतः 6 ते 7, म्हणजे असे टोटल एकूण 10 ते 11 अलंकार आपण पाहिले ते आपल्या परीक्षेमध्ये याच्या बाहेर प्रश्न येत नाही. म्हणजे कुठलाही प्रश्न जर आला तरी तो या 10 अलंकारांच्या पैकी असतो. आता आपल्याला अलंकाराची नावं दिलेली आहे, शब्द अलंकार 3 आहेत आणि अर्थ अलंकार 6. मग आपल्याला शब्द अलंकार कोणते हे माहिती पाहिजे आणि अर्थ अलंकार कोणते हे पण माहिती पाहिजे. कधी कधी तुम्हाला असा प्रश्न दिला जातो की असे 4 अलंकार असं एखादा अलंकार देतात आणि विचारतात की खालीलपैकी कोणते अलंकार हे शब्द अलंकार आहेत. कोणाचा तरी ना माईक सुरू आहे बरं का, तो माईक बंद करा. कुठल्या तरी विद्यार्थ्याचा माईक चालू आहे, तो माईक विद्यार्थ्यांनी बंद करा. तर म्यूट केले सर्वांना. आता म्यूट. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एखादा तुम्हाला विचारला जातं खालीलपैकी कोणते अलंकार हे शब्द अलंकार आहे आणि तुम्हाला एक 4 अलंकार दिले जातात. तुम्हाला लक्षात पाहिजे की याच्यातले शब्द अलंकार कोणते आणि अर्थ अलंकार कोणते. ठीक आहे, आता शब्द अलंकार कोणते कोणते आहेत? अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3 शब्द अलंकार आहेत. आता आपण पाहू अनुप्रास म्हणजे काय, यमक म्हणजे काय, आपण हे सगळे जे अलंकार आहेत ते आता आपण पाहणार आहे. तर शब्द अलंकारामध्ये कुठले कुठले येतात? एक अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा श्लेष. आणि अर्थ अलंकारामध्ये कुठले कुठले येतात? उपमा, व्यतिरेक, दृष्टांत, विरोधाभास, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती आणि स्वभावोक्ती. ठीक आहे, एवढे अलंकार जे आहेत ते असतात. म्हणजे शब्द अलंकार 3 आणि ही 6. ठीक आहे, आपण एक एक अलंकार पाहू. पहिला शब्द अलंकार मध्ये आता शब्द अलंकार कशाला म्हणतात? काय होतं, अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा शब्द रचनेत सौंदर्य निर्माण होते, अशा अलंकारांना शब्द अलंकार असे म्हणतात.
हा काय होतं, एखाद्या विशिष्ट शब्दांची रचना असते. आता रचनेमुळं काय होतं, अशा पद्धतीने काही शब्द वापरलेले असतात की त्या शब्दांच्या मुळे जे काव्य आहे, काव्य म्हणजे काय, आपण कविता म्हणू, त्याला चारोळ्या म्हणू, अभंग म्हणू, भजन म्हणू, जे काय असेल ते, त्या काव्यामध्ये काय होतं, सौंदर्य निर्माण होतं. काव्याचं सौंदर्य म्हणजे काय, म्हणजे कसं, दिसायला चांगलं का ते नाही, ते वाचायला चांगलं वाटतं. जे शब्दांचं सौंदर्य म्हणजे काय, शब्द दिसायला खूप सुंदर आहे, शब्द दिसायला चांगले आहेत, शब्दांची तब्येत कमी आहे. शब्दांचं सौंदर्य म्हणजे काय, की ते शब्द ऐकायला चांगले वाटतात, ते शब्द बोलायला चांगले वाटतात, तर त्या शब्दांच्या मधून अर्थ चांगला निघतो, त्याला आपण शब्दांचं सौंदर्य म्हणतो किंवा वाक्याचं सौंदर्य म्हणतो. मग शब्द अलंकारामध्ये काय, शब्द अलंकारामध्ये सगळ्यात महत्वाचा काय असतो, शब्द. तो शब्द अशा पद्धतीने वापरलेला असतो की तो त्या काव्यामध्ये किंवा त्या कवितेमध्ये किंवा त्या एखाद्या ठराविक गोष्टीमध्ये वापरल्याच्या नंतर त्या काव्याला चांगल्या पद्धतीने अर्थ निर्माण होतो, किंवा ते काव्य जे आहे ते काव्य आपल्याला ऐकायला चांगलं वाटतं, बोलायला चांगलं वाटतं आणि म्हणायला चांगलं वाटतं, किंवा त्याचा अर्थ पूर्ण त्या ठिकाणी अर्थ पण चांगल्या पद्धतीने निघतो. आलं लक्षात. याला आपण म्हणणार शब्द अलंकार. शब्द अलंकाराचा अर्थ समजला पाहिजे अगोदर. शब्द अलंकार म्हणजे काय, त्याच्या शब्दातच सगळं म्हणलंय, शब्द अलंकार. या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे आणि अर्थ अलंकारामध्ये त्या शब्दापासून त्याचा जो काय अलंकार असेल त्याचा अर्थ महत्वाचा आहे. अर्थ अलंकारामध्ये अर्थ महत्वाचा राहतो आणि शब्द अलंकारामध्ये शब्द महत्वाचा राहतो. मग असे काही शब्द असतात की ते शब्द त्या काव्यामध्ये वापरल्यामुळं ते जे काव्य आहे ते चांगल्या पद्धतीने ऐकायला, पाहायला, म्हणायला, बोलायला चांगलं वाटतं. असे जे अलंकार असतात त्यांना असे म्हणतात. ठीक आहे, आता शब्द अलंकारामधला पहिला जो आपण पाहणार आहे अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास शब्द अलंकार म्हणजे काय, याच्यामध्ये पहा, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. कवितेचं चरण म्हणजे काय, साधारणतः एक 4 ओळी किंवा आपण जसं पॅराग्राफ म्हणतो तसं चरण असतं. त्या चरणामध्ये काय होतं, त्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होती. पुनरावृत्ती म्हणजे काय, रिपिटेशन. एकच शब्द रिपीट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तो शब्द रिपीट झाल्यामुळं त्या वाक्याला किंवा त्या चरणाला किंवा त्या गद्याला, त्या पद्याला सौंदर्य प्राप्त होतं. खाली सौंदर्य प्राप्त होतं म्हणजे काय, आपल्याला ते ऐकायला चांगलं वाटतं. की कुठला तरी एखादा शब्द जो आहे तो एखाद्या चरणामध्ये रिपीट येतो, म्हणजे कसं सारखा येतो आणि तो आल्यामुळं काय होतं की ते जे चरण आहे किंवा ती जी कविता आहे, तो जो काय अभंग किंवा जे काय असेल ते, त्याला सौंदर्य प्राप्त होते, म्हणजे ते ऐकायला आपल्याला चांगलं वाटतं. अशा ठिकाणी त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. अनुप्रास अलंकार म्हणजे काय समजलं, की थोडक्यात काय, एकाच अक्षराची पुनरावृत्ती त्याच्यामध्ये होत असते. एकाच अक्षराची पुनरावृत्ती जर होऊन जे अलंकार तयार होतो, अनुप्रास अलंकार. आता उदाहरणार्थ पहिलं उदाहरण पहा, गडद निळे जलद भरुनी आले. आता पहा, याच्यामध्ये कुठल्या शब्दाची हे झाली पुनरावृत्ती, कुठल्या शब्दांची झाली, गडद निळे म्हणजे गडद पहिल्यांदा आला, दुसऱ्यांदा पण आला, परत निळे पहिल्यांदा आला, दुसऱ्यांदा आला, म्हणजे अशा ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणजे त्याच एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली. या ठिकाणी गडद ह्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली. ठीक आहे. त्याच्यानंतर शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. आता याच्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झालेली आहे, ची आपल्याला पुनरावृत्ती झालेली. म्हणजे ज्या ठिकाणी शब्दाची किंवा वाक्याची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास हा शब्द अलंकार होतो. आलं लक्षात.
म्हणजे अनुप्रास अलंकारामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवणार आपण की एखादा अक्षर आहे किंवा एखादा शब्द आहे त्याची काय होते पुनरावृत्ती याच्यामध्ये होत असते, त्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा यमक. आता हा जो अलंकार आहे हा सगळ्यांना परिचित असणार आहे. जसा हा आधीचा जो होता हा आहे, जर तुम्ही 8वीचं किंवा 7वीचं जर मराठी व्याकरणाचे जर पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे. पण हा अलंकार आपला जरा विस्मृतीत गेलेला आहे. आपण 5-6 वर्षाचे गॅप पडल्यामुळे आपल्याला तो लगेच सांगता येत नाही अनुप्रास अलंकाराच्या संदर्भात. तर अनुप्रास अलंकार काय आला, हा पुनरावृत्तीच्या संदर्भात. आता यमक हा सगळ्यांना परिचित आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आला की तिथे यमक अलंकार हा होत असतो. आता याच्यामध्ये काय होतं का, यमक अलंकार कुठं वापरा आपण, एखादा शब्द किंवा अक्षर जे आहे ते पुन्हा पुन्हा जर पद्यात चरणांती आले, एखादं पद्य आहे किंवा एखादी कविता आहे, त्या कवितेच्या शेवटचा अक्षर, कधी कधी असतात पहा अशा कविता शेवटचा अक्षर त्याचं सीमास, आता खाली आपण जे उदाहरण पाहतोय त्याच्यामध्ये आहे तसं, एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा एखाद्या पद्यामध्ये चरणांती म्हणजे चरणाच्या शेवटी आला की त्या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. आता कुठं कुठं होतो पहा, आता याचं उदाहरण आहे, मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आता हे जर आपण पाहिलं काय उदाहरण, मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आता याच्यामध्ये यमक अलंकाराचं हे उदाहरण कसं, तर याच्यामध्ये पहा आपली व्याख्या काय, एखादा शब्द किंवा अक्षर, शब्द तरी आलेला असेल किंवा अक्षर तरी आलेला असेल, एखादा शब्द किंवा अक्षर हे पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आला. आता इथं पहा झिजावे वे आला आणि दुसऱ्या वेळेला काय आला निववावे, मना चंदनाचे परी त्वा झिजावे इथं वे आला आणि परी अंतरी सज्जना निववावे इथं पण काय आला वे आला. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला आपण याला म्हणणार यमक हा अलंकार आपण याला म्हणणार. ठीक आहे. आता आधीच्या अलंकारामध्ये आणि ह्या अलंकारामध्ये फरक काय, आधीच्या अलंकारामध्ये एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होती आणि ह्या ठिकाणी त्या जो काय तुमचा शब्द असेल किंवा जो काय तुमचं पद्य असेल किंवा जो काय पद्याचं जे चरण असेल त्या चरणाला सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी ते शब्द सारखे येतात, पद्याच्या चरणांती ते शब्द येतात. ठीक आहे. म्हणजे आपला यमक अलंकारामध्ये शब्द किंवा अक्षर जे आहे ते पद्यात चरणांती आले. ठीक आहे. आता पुढचा यमक झाला, त्याच्यानंतर पुढचा श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकारामध्ये आपण काय सांगू शकतो पहा, एकच शब्द असतो तो वाक्यामध्ये 2 अर्थाने वापरला जातो. एकच शब्द पण तो वाक्यामध्ये अलंकार होतो. आता पहा एकच शब्द आहे पण त्याचे 2 अर्थ असतात, म्हणजे समानार्थी शब्दांसारखं थोडक्यात. एकच शब्द पण एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो. आता इथं पहा, इथं एक उदाहरण दिलेलं आहे, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. तर आपण हे जर सरळ जर वाचलं तर याचा जर आपण सरळ जर वाचलं तर आपल्याला अर्थ समजत नाही. या ठिकाणी मित्र हा उद्देशून कोणाला म्हटलेला, तसं जर आपण जर म्हणलं तर मित्र कोणाला म्हणलेलं आहे, आपला जो मित्र असतो त्याला आपण मित्र म्हणतो, पण इथं मित्र उद्देशून कोणाला म्हणलेलं आहे, या ठिकाणी मित्र हे सूर्याला उद्देशून म्हणलेलं आहे. सूर्य जो आहे तर रोज आकाशामध्ये उगवतो, मग तो उगवल्याच्या नंतर कोणाला आनंद होत नाही, ह्या अर्थाने ह्या ठिकाणी हा मित्र हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच काय, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. ह्या ठिकाणी मित्र म्हणजे सखा पण असू शकतो, परंतु आपण ह्या ठिकाणी मित्र ह्या शब्दाचा अर्थ सूर्य असा घेतोय, कारण की सूर्याच्या उदयाने कोणास आनंद होत नाही अशा पद्धतीने ते विचारलेलं आहे.
ठीक आहे. म्हणजेच इथं उदाहरण काय आहे, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की मित्र ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पण ह्या ठिकाणी आपल्याला जो अर्थ आपल्याला योग्य वाटेल तो आपण ह्या ठिकाणी घेणार. त्याच्यानंतर अजून एक समजा आपण जर याचं उदाहरण घेतलं तर आता समजा उदाहरण एक आपण पाहू. ते उदाहरण असं आहे की अनिल काहीतरी अभ्यास समजा अनिल समजा बसलेला आहे किंवा झोपलेला आहे. तर अनिल आणि सुनील आहे त्याचे समजा दोन मित्र आहेत. तर सुनील आला अनिलकडे आणि अनिलला म्हटलं काय करतोस. तर अनिल काय म्हणला काही नाही पडलोय. आता पडलोय हा शब्द पहा. पडलोय हा शब्द कशा अर्थाने वापरलाय त्याने. तो खरंच असा समजा आपण कसं म्हणतो गाडीवरून पडला, झाडावरून पडला, भिंतीवरून पडला, ह्या अर्थाने वापरलेला शब्द आहे का तो. सुनील येऊन अनिलला जर विचारतोय काय करतोस आणि अनिल म्हणतोय काही नाही पडलोय. तर अशा वेळेस ह्या संवादामध्ये पडलोय याचा अर्थ काय, निवांत पडलोय किंवा निवांत झोपलोय हा असा अर्थ होतो पडलोयचा. पडलोयचा अर्थ आपण असं इथं येणार नाही की तो गाडीवरून पडलाय किंवा भिंतीवरून पडलाय, झाडावरून पडलाय, असा आपण त्याचा अर्थ घेणार नाही. त्याचा अर्थ काय घेणार आपण, म्हणजेच पडलोय ह्या शब्दाची इथं परत दोन अर्थ निघतात. एक म्हणजे काय कुठून तरी पडला आणि दुसरा म्हणजे काय निवांत झोपलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी श्लेष अलंकारामध्ये एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात. त्याच्यानंतर अजून एक जर आपण आपण जर अजून एक उदाहरण जर पाहिलं तर आपण असं म्हणलो की शिपाई आले गोळ्या झाडीत. शिपाई आले गोळ्या झाडीत. आता याच्यामध्ये पहा झाडीत ह्या शब्दाचे दोन अर्थ निघतात. शिपाई आले गोळ्या झाडीत आणि समजा आपण अजून एक घेऊ सूर्य उगवला झाडीत. सूर्य उगवला झाडीत आणि शिपाई आले गोळ्या झाडीत. तर आता याच्यामध्ये काय करणार आपण, सूर्य उगवला झाडीत ह्या शब्दामध्ये झाडीत ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की खूप झाडे घनदाट झाड आहेत आणि त्या झाडांच्या मध्ये सूर्य उगवला. सूर्य उगवला झाडीत याच्यामध्ये झाडीत ह्या शब्द जो आहे तो कशाच्या अर्थाने वापरलाय, घनदाट झाडी या उद्देशाने तो झाडी शब्द वापरलाय. आणि शिपाई आले गोळ्या झाडीत. शिपाई आले गोळ्या झाडीत याच्यामध्ये झाडीत हा शब्द कशासाठी वापरलाय, गोळ्या मारणं, आपण जी बंदुकीतनं गोळ्या मारतात त्या दृष्टीने तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे श्लेष अलंकारामध्ये काय केलं जातं, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी जर वापरला असेल त्याच्यामुळे जी शब्द चमत्कृती घडते त्याला आपण श्लेष अलंकार असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहा, आता अर्थ अलंकार पाहण्यासाठी आपल्याला काही त्याच्या व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपल्याला किंवा त्या संकल्पना आहेत काही, त्या संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं असतं. जे अर्थ अलंकार आहे ती समजण्यासाठी खालील संकल्पना ह्या खूप महत्वाच्या आहेत. पहिली आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय, उपमेय ज्याची तुलना, आपण हे तुलनेच्या संदर्भात आहे, ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ते. आता कसं आपण ते ज्यावेळेस आपण उदाहरण पाहू त्यावेळेस आपण उपमेय कसं शोधायचं, उपमान कसं शोधायचं हे आपण त्याच्यामध्ये आपण हे शोधणार आहे. म्हणजेच उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ते. ज्या वस्तूची, व्यक्तीची किंवा कशाची तुलना करायची आहे ते किंवा ज्या व्यक्तीचं किंवा ज्या वस्तूचं वर्णन करायचं आहे ते उपमेय. आणि उपमान, उपमान म्हणजे काय, ज्याची उपमा द्यायची ते किंवा ज्याच्याशी तुलना करायची ते. आलं लक्षात. उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची ते, आणि उपमान म्हणजे काय, ज्याच्याशी तुलना करायची ते. परत दुसरा त्याच्यामध्ये किंवा, उपमेय म्हणजे काय, ज्याचं वर्णन करायचंय ते म्हणजे उपमेय आणि ज्याच्याशी करायचंय ते म्हणजे उपमान. ठीक आहे. आता आपण उदाहरण पाहताना पाहू. त्याच्यानंतर साधारण धर्म. साधारण धर्म म्हणजे काय, दोन वस्तूंच्या मध्ये असणारा सारखेपणा. दोन वस्तू दिल्या त्या वस्तूंच्या मध्ये असणारा सारखेपणा त्याला आपण साधारण धर्म म्हणतो. किंवा दोन वस्तूंच्या मध्ये असणारा समान गुणधर्म, ज्या दोन वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंच्या मध्ये असणारा समान गुणधर्म जो आहे त्याला आपण साधारण धर्म असं म्हणतो. आणि
साम्यवाचक शब्द. साम्यवाचक शब्द म्हणजे काय? वरच्या याच्यामध्ये जो साधारण धर्म जो दाखवलेला आहे तो साधारण धर्म आहे तो दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला साम्यवाचक शब्द असं म्हणतात. साम्यवाचक ह्या शब्दातच सगळं काही. साम्य म्हणजे काय? सारखेपणा. सारखेपणा दाखवणारा शब्द. आणि वरच्या याच्यामध्ये साधारण धर्मामध्ये काय सांगितलं? दोन वस्तूत असणारा जो सारखेपणा आहे किंवा दोन वस्तूंतला समान गुणधर्म. मग दोन वस्तूंच्या मध्ये असणारा समान गुणधर्म जो आहे तो म्हणजे साधारण धर्म. आणि त्या दोन वस्तूंच्या मधील समान गुणधर्म दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण साम्यवाचक शब्द असे म्हणतो. ठीक आहे. ह्या चार संकल्पना ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आपल्याला अर्थ अलंकार जो आहे तो अर्थ अलंकार आपल्या लक्षात येईल. आता पहा, अर्थ अलंकार जो आहे त्याचे हे चार पाहिले आपण: उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द. उपमेय म्हणजे काय? ज्याचे वर्णन करायचे तो. उपमान म्हणजे काय? ज्याची उपमा द्यायचे ते किंवा ज्याच्याशी तुलना करायचे ते. साधारण धर्म काय? दोन वस्तूंत असणारा सारखेपणा. आणि तिसरा आपला चौथा साम्यवाचक म्हणजे काय? जो दोन वस्तूंच्या मध्ये जो सारखेपणा आहे तो दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे तुमचा साम्यवाचक शब्द. ठीक आहे. आता आपण त्याचे पाहू. पहिला उपमा अलंकार. आता उपमा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे दाखवलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. किंवा एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन ज्या ठिकाणी दिलेले असते त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. आता आपल्याला व्याख्या पाठ करण्यापेक्षा आपल्याला ती व्याख्या समजून घ्यायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला व्याख्या पाठ करणं महत्वाचं नाही, तर ती व्याख्या समजणं खूप महत्वाचं आहे. उपमा अलंकारामध्ये काय होतं? एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार असतो. म्हणजे आपण एकाची उपमा म्हणजे एका गोष्टीची उपमा दुसऱ्या गोष्टीला देतो त्याला आपण उपमा अलंकार असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे उपमा अलंकाराची व्याख्या काय आपली थोडक्यात? एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार होतो. एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूसारखी आहे म्हणजे थोडक्यात काय करतो आपण इथं? तुलना करतोय. त्या ठिकाणी उपमा हा अलंकार असतो. आता याच्यामध्ये पहा, उदाहरण आहे: मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी म्हणजे काय? मुंबईची घरे लहान आहेत पण कशासारखी? कबुतराच्या खुराड्यासारखी. आता याच्यामध्ये मुंबईच्या घरांना लहान जे आहेत त्यांना कशाची उपमा दिलेली आहे? कबुतराच्या खुराड्यासारखी. कारण कबुतराची खुराडी जशी लहान असतात त्याच पद्धतीने मुंबईची घरं सुद्धा ही लहान असतात. म्हणजे ज्या पद्धतीने कबुतराची खुराडी लहान असतात त्याच पद्धतीने मुंबईची घरं सुद्धा लहान असतात. आता याच्यामध्ये पहा, आता याच्यामध्ये उपमेय कुठलं आणि उपमान कुठलं आपण आता हे पहिल्यांदा शोधू. आता आपली उपमेयाची व्याख्या काय आहे? ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक. ज्याचे वर्णन, उपमेय कशाला म्हणतोय आपण? ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक. मग आता मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, याच्यामध्ये मला वर्णन कशाचं करायचंय? मुंबईच्या घरांचं. मग माझ्या दृष्टीने ह्या वाक्यामध्ये उपमेय आहे मुंबईची घरे. बरोबर. उपमेय काय झालं? मुंबईची घरे. आता मुंबईची घरेच का बरं ते उपमेय का घेतलं मी ते? कारण उपमेयाची व्याख्या आहे. काय व्याख्या सांगते? ज्याचे वर्णन करायचे आहे ते त्याला आपण उपमेय असे म्हणणार. ज्याचं वर्णन करायचे आहे ते म्हणजे उपमेय. म्हणजे इथं मुंबईच्या घरांचं वर्णन करायचे म्हणून ते झालं उपमेय. उपमेय आणि उपमान जे आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ते शोधता आलं पाहिजे. लक्षात. आता उपमान म्हणजे काय? ज्याची उपमा दिली जाते तो घटक. उपमान म्हणजे काय? ज्याची उपमा दिली जाते तो घटक किंवा ज्याच्याशी तुलना करायची आहे तो घटक. आता इथं मुंबईच्या घरांची तुलना तुम्ही कशाच्या सोबत केलेली आहे? कबुतराच्या खुराड्यासोबत केलेली. कबुतराचं जे खुराडा आहे त्या खुराड्यासोबत मुंबईच्या घराची तुलना केली.
म्हणून कबुतराचे खुराडे हे झालं या ठिकाणी उपमान. आलं लक्षात? उपमेय आणि उपमान. उपमेय काय झालं? मुंबईची घरे, पण कशासारखी? कबुतराच्या खुराड्यासारखी. याला म्हणायचं उपमा अलंकार. म्हणजे एका वस्तूची उपमा दुसऱ्या वस्तूला दिलेली. याच्यामध्ये काय केलंय? कबुतराच्या खुराड्यांची उपमा ही मुंबईच्या घरांना दिलेली, म्हणून ह्या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. दुसरं जर उदाहरण आपण पाहिलं तर सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. याच्यामध्ये काय सांगितलंय? आता याच्यामध्ये परत आपल्याला उपमेय आणि उपमान असं शोधावं लागेल. आता परत उपमेय शोधणार आपण याच्यामध्ये. उपमेय काय? उपमेय काय? ज्याचे वर्णन करायचे आहे तो. आता वर्णन कशाचं करायचं आपल्याला? सावळ्या रंगाचं. इथं म्हणलंय सावळाच रंग तुझा पिवळ्या नभापरी. सावळाचा रंग, सावळ्या रंगाचं मला काय करायचंय? वर्णन करायचंय. म्हणून सावळा रंग हे झालं माझं उपमेय. आणि उपमान कशाला म्हणायचं? ज्याची उपमा दिली जाते तो. म्हणजे आपण सावळ्या रंगाला कशाची उपमा देतोय? आपण हा जो सावळा रंग आहे याला आपण पावसाळी नभापरी याची उपमा आपण याला देतोय. म्हणजेच पावसाळी नभापरी हे झालं उपमान आणि सावळाच रंग हे झालं तुमचं उपमान. आपल्याला व्याख्या ज्यावेळेस समजेल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. उपमेयची व्याख्या काय? ज्याचं वर्णन करायचे तो. सावळ्या रंगाचं वर्णन करायचे म्हणून तो. आणि कशा बरोबर तुलना करायची? पावसाळी नभापरी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण उपमा अलंकार हा पाहिला. त्याच्यानंतर पुढचा आता उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा अलंकाराचं पहा. आता उत्प्रेक्षा म्हणजे काय असतं? थोडक्यात ह्या कल्पना असतात. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. आता पहा, उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. म्हणजे उपमेय हे म्हणजे म्हणजे उपमेय जे आहे हे उपमानच आहे असं ज्या ठिकाणी वर्णन असतं त्या ठिकाणी उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. आता याची एक ट्रिक आहे आपल्याकडे. आपण ट्रिक कशी शोधणार पहा. त्याची ट्रिक काय आपल्याकडे? ज्या अलंकारात किंवा ज्या वाक्यामध्ये ह्या ठिकाणी उल्लेख करत असताना आपल्याला जणू काही, जणू काय, गमे, वाटे ह्यापैकी एखादा शब्द जर असेल तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. म्हणजे उपमेय आणि उपमान हे सारखंच आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. असं वर्णन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि त्याच्यासाठी हे काही शब्द दिले, हे ट्रिक म्हणून. जणू, जणू काही, जणू काय, गमे, वाटे, भासे, म्हणजे यापैकी एखादा जर शब्द असेल तर त्या ठिकाणी आपण उत्प्रेक्षा अलंकार हा म्हणू शकतो. हा लक्षात. म्हणजे उपमेय उपमानाचे. आता त्याचं उदाहरण पहा. आता हे दोन उदाहरण पाहूच, पण त्याच्या आधी एक उदाहरण असं आहे की ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता गुलाबी उषा कशाला म्हटलेलं आहे? रात्रीला. त्या रात्रीची जे ती गुलाबी रात्र म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता याच्यामध्ये पहा, उपमेय आणि उपमान हे काय सारखंच आहे. ती गुलाबी उषा म्हणजे काय? परमेश्वराचे प्रेमच आहे. म्हणजे उपमेय जे आहे ते उपमानच आहे. हा एक झाला तुम्हाला शोधण्याचा अर्थ. आणि दुसरा काय? आपल्या ट्रिक नुसार जणू शब्द आला इथं. जणू शब्द आला म्हणून आपण म्हणू शकतो की ते तर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. याच्यामध्ये आपण सांगू शकतो की त्या गुलाबी उषा आणि परमेश्वराचे प्रेम या दोन्ही पण
सारख्याच गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं उपमेय आणि उपमान, विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. आपल्या याच्यातला जो उत्प्रेक्ष अलंकारामध्ये साधर्मसूचक शब्द जे आहे, जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे, हे शब्द याच्यामध्ये आलेत पहा. तिच्या विद्या हे पुरुषास रूप बरवे की, इथं की आलाय पहा, की, कीने काय झालं, हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. ह्या दृष्टीने आपण त्याचा अर्थ जर काढला तर आपल्याला असं कळतं की हे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, विद्या, आता जर आपण व्याख्येनुसार जर गेलो, विद्या हे पुरुषास रूप बरवे म्हणजे काय, विद्या हे रूप आहे कशासारखं की झाकले द्रव्यही, म्हणजे उपमेय आणि उपमान ह्या दोन्ही पण गोष्टी काय आहेत त्या सारख्याच आहेत. ठीक आहे. हे उत्प्रेक्ष अलंकाराचं उदाहरण झालं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे, तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. म्हणजे ज्या कळ्या होत्या त्या मिटलेल्या होत्या सगळ्या, जणू कशासारख्या, कळ्या मिटलेल्या होत्या पण कशा, म्हणजे उपमा हे का, उपमा कशाची दिली त्याला, जणू दमल्या, दमलेल्याची उपमा दिली. ज्या मिटलेल्या कळ्या ज्या होत्या, ज्या कळ्या मिटलेल्या आहेत त्यांना उपमा कशाची दिलेली पहा, दमलेल्याची, खेळण्याची आणि निजल्याची. ज्या मिटलेल्या कळ्या होत्या त्यांना दमलेले, खेळलेले आणि निजलेले, या तीन गोष्टींची उपमा दिली. म्हणजेच या ठिकाणी उपमेय हे उपमानच आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा याच्यामध्ये काय सांगितलंय पहा. आता हा जो आहे हा व्यतिरेक, याच आपण याच्या संदर्भातली माहिती पाहू. व्यतिरेक म्हणजे काय, आधिक्य. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमेय हे, आता आपल्याला उपमेय आणि उपमान ह्या गोष्टी कळतात चांगल्यापैकी. आता उपमेय पण कळतं आणि आपल्याला उपमान पण कळतंय. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचंय, उपमेय हे उपमानापेक्षा सरस आहे. म्हणजे कोण कोणापेक्षा सरस आहे, कोण कोणापेक्षा आहे उपमेय, म्हणजे ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक हा ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याच्यापेक्षा सरस दाखवायचा आपल्याला. आलं लक्षात. म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला वर्णन करायचंय ती गोष्ट ही सरस आहे कशापेक्षा, उपमानापेक्षा, म्हणजे ज्याची आपण उपमा देणार आहे त्याच्यापेक्षा. आता उदाहरणार्थ काय म्हणलंय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, याच्यामध्ये आपल्याला उपमा आणि उपमान, उपमेय आणि उपमान हे शोधायचे. आता उपमान काय, उपमेय काय, पहिल्यांदा उपमेय कुठलं याचं, ज्याचे वर्णन करायचे आहे ते, हे झालं उपमेय. उपमेय काय, मग याच्यामध्ये आपल्याला कशाचं वर्णन करायचे, नाम तुझे देवा, देवाच्या नामाचं आपल्याला याच्यामध्ये वर्णन करायचंय. आणि उपमान काय, ज्याची उपमा दिली जाते तो घटक, अमृताची उपमा दिलेली आहे. लक्षात. म्हणजे नाम तुझे देवा, देवाचं नाम हे उपमेय आहे. कारण की त्या नामाचं आपण वर्णन करतोय. ते नाम कसं आहे, अमृताहूनही गोड आहे, अमृतापेक्षा सुद्धा ते गोड आहे. हे त्याचं अमृताहूनही म्हणजे अमृत, त्याचे देवाचं नाम जे आहे ते झालं उपमेय. आणि त्याला उपमा कशाची दिली तुम्ही, अमृताहून, अमृताची दिली. म्हणजे देवाचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, म्हणून ह्या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार होतो. म्हणजे परमेश्वराचं नाम जे आहे, आता खाली जर आपण त्याचं हे पाहिलं, आपण त्याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर ह्या उदाहरणामध्ये परमेश्वराचे नाव हे उपमेय, परमेश्वराचे नाव जे आहे ते उपमेय, आणि हे गोडीच्या बाबतीत अमृत ह्या उपमानापेक्षा वरचढ आहे किंवा श्रेष्ठ आहे, म्हणून ह्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार हा होतो. व्यतिरेक अलंकार समजलं की उपमेय हे उपमानापेक्षा
सरस असतं. जर आपण समजा तुम्ही स्टडी सर्कलचं जर ऍप तुमच्याकडे असेल आणि त्या ऍप मध्ये जर तुम्ही जर उदाहरणं पाहिली तर साधारणतः आणि जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की काही उदाहरणं असे आहेत की ते रिपीट होत आहेत. पोलीस भरतीच्या परीक्षा असतील, तुमच्या पोस्ट ऑफिसच्या परीक्षा असतील, तुमचं अजून कुठल्या सरळ सेवा भरती असतील किंवा कुठल्या ज्या काय XYZ तुम्ही ज्या परीक्षांचा अभ्यास करत असाल त्या परीक्षांच्या मध्ये तुम्हाला ते रिपीट होतंय असं कुठेतरी तुम्हाला ते दिसेल. म्हणजे थोडक्यात हा जे अमृताहून गोड नामदोष देवा आहे ना, हे मी बऱ्याच प्रश्नपत्रिकांच्या मध्ये पाहिले. अगदी तुमच्या सरळ सेवा असतील, पोलीस भरती वगैरे 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 ज्या काही तुम्ही परीक्षा देता त्या सगळ्या परीक्षांच्या मध्ये आपण मी हे उदाहरण जे आहे हे बऱ्यापैकी पाहिलेलं आहे की हे उदाहरणाचा अलंकार कुठला. मग ह्या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी उपमेय कुठला आणि उपमान कुठला, आणि याच्यानुसार मग आपण ठरवणार की ह्या ठराविक वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आणि मग व्यतिरेक अलंकारामध्ये काय सांगितलेलं असतं की उपमेय हे उपमानापेक्षा सरस आहे किंवा उपमेय हे उपमानापेक्षा सरस असतं. त्या ठिकाणी आपण ह्या व्यतिरेक अलंकाराचा उपयोग करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आता हा सगळ्यांना समजेल आणि आपण बऱ्याच जणांनी हा बऱ्यापैकी म्हणजे असं एकदम अगदी विनोदी स्वरूपात सुद्धा आपण हा लक्षात ठेवू शकतो किंवा आपल्याला लगेच लक्षात येतं की हा अलंकार कुठला आहे किंवा ह्या अलंकाराचा म्हणजे कुठला अलंकार आहे हा आपल्याला लगेच लक्षात येईल. पहा याच्यामध्ये काय सांगितलंय, अतिशयोक्ती. आपल्याकडे पहा काही सांगण्याची सवय असते की एखादी गोष्ट जी असते पण त्याला अगदी जास्त फुगवून सांगतात म्हणजे काय समजा एखादा बेडूकच आहे समजा, पण तो हत्तीच्या स्वरूपात सांगायचा किंवा हत्तीच्या बरोबर त्याची तुलना करायची किंवा तो हत्ती आहे असं भासवायचं आणि मग त्या बेडकाचं काम माहिती सांगायची. याला आपण अतिशयोक्ती असं म्हणतो. म्हणजे काय, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते. म्हणजे एखाद्या ठिकाणी फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू असतो, पण आपण जर एखाद्याला विचारलं किती पाऊस चालू आहे तर तो सांगतो गावच वाहून गेले. म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो. एखाद्या विद्यार्थ्याला 35% असतात, त्याला आपण जर विचारलं समजा की तुला किती मार्क्स पडले पाहिजे तर त्यांनी 100% सांगायचे किंवा आम्हाला बोर्डातच पहिले यायचे. अशा पद्धतीने ज्यावेळेस सांगितलं जातं त्याला आपण अतिशयोक्ती असा हा जो अलंकार आहे तो अलंकार म्हटला जातो. म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराचं व्याख्या काय, अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या काय, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. आता असंभाव्यता म्हणजे काय, अशक्य गोष्ट जी आहे ती शक्य झालेली आहे असं ज्या ठिकाणी दाखवलेलं असतं त्याला त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार असतो. हा जसा व्याख्याचा पहिला भाग महत्वाचा आहे तसा दुसरा पण भाग महत्वाचा आहे. पहिला भाग कुठला आहे, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगितलेली असते. ठीक आहे त्यापेक्षा फुगवून सांगितली. पण दुसरा भाग काय सांगतोय त्याच्यातला, असंभाव्यता अधिक स्पष्ट केलेली असते. असंभाव्यता म्हणजे काय, एखादी गोष्ट ही समजा अशक्य आहे पण ती काय झालेली, ती शक्य झालेली आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो. आता याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण पहा, खूप मजेशीर उदाहरण या ठिकाणी आहे. कुठलंही उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं. आता दमडी हे पूर्वी एक ज्यावेळेस म्हणजे फार पूर्वीचा काळ तुम्हाला पण आठवणार नाही तो, तर त्या काळामध्ये ते दमडी हे एक नाणं वापरलं जात होतं. म्हणजे अगदी आपले जुने 25 पैसे होते त्या पद्धतीचा तो प्रकार आहे, त्या पद्धतीचं ते नाणं होतं. तर काय म्हणलंय, दमडीचं तेल आणलं. एक त्या दमडीचं तेल आणलं. तर त्या दमडीचं तेल किती घेणार आहे त्यावेळेस, तर ते तेल आणलं आणि काय सांगितलंय त्याच्यामध्ये, सासूबाईचं नाणं झालं. म्हणजे त्या दमडीच्या तेलामध्ये त्या सासूबाईची आंघोळ पण झाली. त्याच्यानंतर मामाजींची दाढी झाली. म्हणजे मामन जी होते त्यांची त्या तेलामध्ये दाढी पण झाली. म्हणजे दमडीच्या तेलामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी केल्यात पहा. सासूबाईने आंघोळ केली, तर मामांजींनी दाढी केली,
भाऊजींची शेंडी झाली, म्हणजे त्या भाऊजींनी त्यांची शेंडीला पण ते तेल लावलं आणि एवढं होऊन उरलेलं तेल परत झाकून ठेवलं. म्हणजे आणलेलं होतं 1.5 दमडीचं, त्याच्यामध्ये 3 जणांचे सगळे विधी झाले, नाणं झालं, धाडी झाली, शेंडी झाली, आणि ते उरलेलं तेल होतं ते झाकून ठेवलं आणि त्याला लांडोरीचा पाय लागला. त्या झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला आणि त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला. ओघळ म्हणजे काय, वाहत वाहत ते तेल वेशीपर्यंत गेलं आणि त्याच्यामध्ये परत उंट वाहून. आता याच्यामध्ये उंट का वापरलं, कारण उंट हा सगळ्यात उंच प्राणी असतो म्हणून. त्याच्यामध्ये काय झालंय, परत उंट वाहत गेला. म्हणजे जर आपण याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचं जर उदाहरण पाहिलं तर याच्यासारखं बेस्ट उदाहरण दुसरं कुठलं नसेल की आपल्याला लक्षात येण्यासाठी. म्हणजे दमडीचंच तेल आणलंय, ते दमडीचं तेल आणलंय, त्याच्यामध्ये सासूबाईचं नाणं झालं, धाडी झाली, भाऊजीची शेंडी झाली, या तिन्ही गोष्टी झाल्या आणि परत उरलेलं तेल मी झाकून ठेवलं. म्हणजे ते तेलाबद्दल अतिशयोक्ती किती करून सांगितलेली, जे तेल आहे त्या तेलाबद्दल अतिशयोक्ती करून सांगितलेली आहे. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी झाल्या, उरलेलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय पण लागला आणि एवढं तेल होतं की ते वेशीपर्यंत ओघळ गेला. ओघळ गेला इथपर्यंत ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये परत उंट पोहून गेला. उंट पोहून गेला म्हणजे उंटाची हाईट जर तुम्ही पाहिली तर तो उंट याच्यामध्ये काय झालेला आहे, पोहत गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीनं एखादी गोष्ट जी आहे किंवा एखादी कल्पना आहे ती अतिशय फुगून सांगितलेली असते. त्या ठिकाणी हा अलंकार जो आहे तो होता. हा अलंकार ओळखायला सगळ्यात सोपा जातो, त्याच्यामध्ये अतिशयोक्ती ही सांगितलेली असते. त्याच्यानंतर पुढचा दृष्टांत. आता दृष्टांत अलंकार म्हणजे काय, एखादे तत्व किंवा एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी एखादा दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं, त्याला दृष्टांत असे म्हणतात. आता याचं जर आपण साधारणतः तुम्ही एक 8वी 9वीला असताना जर तुम्ही पाहिलं असेल तर पहिला धडा असायचा दृष्टांत पाठ. याच्यामधनं अगदी लीळाचरित्र असेल किंवा दृष्टांत पाठ हे पुस्तक आहे मानव पंथाचं, त्याच्यामध्ये असतील किंवा त्याच्यातून हे त्याच्यामध्ये खूप भारी पद्धतीने दृष्टांत दिले की समजा एखादी गोष्ट आहे, पण ती गोष्ट समाजाला किंवा एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला लवकर समजत नाहीये, मग त्याला समजून देण्यासाठी त्यासारखं एखादं उदाहरण द्यायचं की जेणेकरून त्याला ते लवकर समजतं. त्याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये पहा, एक उदाहरण आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आता हे जर उदाहरण आपण जर पूर्ण जर पाहिलं तर, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आलं लक्षात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात, परमेश्वराला म्हणतात लहानपण देगा देवा, लहानपण दे म्हणतात. पण ते कशासाठी पाहिजे त्यांना, मग त्यांनी त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. ते कशासाठी पटवून देताना ते म्हणतात, मुंगी होऊन साखर मिळते, म्हणजे मुंगी साखरेचा रवा, मुंगी होऊन आपल्याला साखर मिळते आणि ऐश्वर्य संपन्न ऐरावत होऊन सुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो. ही दुसरं वाक्य खूप महत्वाचं आहे. मुंगी होऊन सुद्धा साखर खाऊ शकतो, पण ऐरावत हा इंद्राचा हत्ती, तो एवढा थोर इंद्राचा हत्ती येतो, पण त्याला सुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजे थोडक्यात लहानपण का पाहिजे हे सांगण्यासाठी या ठिकाणी तुकाराम महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे की मुंगी एवढी छोटी असून सुद्धा तिला साखर खायला मिळते. साखरेचा रवा, रवा म्हणजे शिरा असा अर्थ इथे होत नाही, रवा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे या ठिकाणी. मुंगी ही लहान असून सुद्धा मुंगीला साखर खायला मिळते, पण ऐरावत हा इंद्राचा हत्ती असून सुद्धा त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. जेवढा मोठा असून पण त्याला मार खावा लागतो, आणि मुंगी छोटी असून पण तिला साखर खायला मिळते. म्हणजेच लहानपणाचा जो लहानपण जे तुकाराम महाराज मागतायत ते कशासाठी मागतायत हे जे आहे हे उदाहरण याच्यामध्ये मी तिकडे येते, तू जा मै चार अजून या इकडच.
आवाज बंद, लाऊडस्पीकर म्यूट करून तुम्ही म्हशी चारा ना, आवाज नका काही करू त्याचा. लाऊडस्पीकर ऑफ ठेवा पूर्ण. कोणतरी आता म्हशी चारायचा विषय काढते, तर शक्यतो लाऊडस्पीकर ऑन ऑफ ठेवा, कारण की आपण सर्वजण पोलीस भरतीची तयारी करतोय, कोणी पोस्टमनची तयारी करतोय, कोणी अजून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतोय, तर ते असं योग्य वाटत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर आलं लक्षात, दृष्टांत अलंकार कशाला म्हणतो आपण? एखादं तत्व काय आहे किंवा एखादी गोष्ट जी आहे ती समजून सांगण्यासाठी ज्या उदाहरणांचा दाखला केला जातो त्याच्यामध्ये हा दृष्टांत अलंकार हा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वभावोक्ती, याचं पण असंच एक मजेशीर उदाहरण आहे याचं पण. आता स्वभावोक्ती म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं किंवा प्राण्याचं स्वाभाविक हालचालींचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे म्हणजे हा स्वभावोक्ती अलंकार. त्याच्या शब्दच आहे स्वभावोक्ती, हा जो शब्द आहे ना, त्या शब्दामध्येच ते दिलेले आहे. स्वभावोक्ती म्हणजे काय? स्वभावोक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं किंवा प्राणी जो आहे त्यांचा स्वभाव या ठिकाणावर ना दाखवलेला असतो. मग तो वस्तूचा स्वभाव असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असेल किंवा प्राण्याचा स्वभाव असेल किंवा त्यांच्या हालचाली असतील, याचं वर्णन करणं म्हणजेच तो स्वभावोक्ती अलंकार. ठीक आहे. आता याचं जे उदाहरण आहे, हे उदाहरण पण तसं आपण मगाशी जे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण जसं पाहिलं की दमडीच्या तेलामध्ये त्या व्यक्तीने काय काय गोष्टी केल्या आणि तेवढं होऊन परत त्याच्यामध्ये त्याचा ओघळ पण त्याचा विषीपर्यंत गेला, त्याच्यातून हाती पण वाहत गेला. अतिशयोक्ती अलंकारासारखंच हे पण. याच्यामध्ये असं म्हणलंय म्हणजे आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीलाच अगोदर एक क्लिअर करतो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचा किंवा कुठल्या समाजाला काही याच्यात दुखवण्याचा संबंध काही येत नाही. याच्यामध्ये हे उदाहरण आहे डायरेक्टली. असं म्हटलं याच्यामध्ये, गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. म्हणजे जो काय ते एक आख्यायिका आहे त्याच्यामधली, त्या आख्यायिकामधलं ते नाव जसं तसं आलेलं आहे याच्यामध्ये. गणपतवाणी म्हणजे हा गणपतवाणी जो होता तो विडी प्यायचा, म्हणजे आपण सिगरेट आपण विडी प्यायचा, आणि त्यावेळेस विडी पिताना एक नुसती काडी चावायचा आणि काय म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. तो काय म्हणायचा मनाशी की ह्या मी जागेवर बसतो, ह्या जागेवर मी माडी बांधली. आणि मिचकावनी मग उजवा डोळा, उडवून डावी भुवई. उजवा डोळा मिचकायचा, डावी भुवई उडवायचा. भिरकावून ती तशीच द्यायचा, लकेर बेचव जैसा गव. म्हणजे त्याचा आवाज इतका भयानक होता, त्याला या ठिकाणी म्हणलंय बेचव आवाज. त्याच्या आवाजाला या ठिकाणी डायरेक्टली हे केलेलं आहे. त्याच्या आवाजाला त्याच्या आवाजाला ते म्हणलेलं आहे की तो कशी लकेर द्यायचा, बेचव जैसा गवई. गवई म्हणजे गाणारा. तो इतका बेसूर गायचा, पण तो काय म्हणायचा की ह्या जागेवरती मी बांधीन माडी. काम नाही, उद्योग नाही, काय नाही, त्या ठिकाणी बसून राहायचा फक्त दिवसभर विडी पीत. म्हणजे पहिल्या सोयीमध्ये गणपतवाडी विडी पिता, फक्त विड्या प्यायचा, त्या ठिकाणी काडी चावायचा आणि फक्त म्हणायचं मी ह्या जागेवरती माडी बांधेन. पण प्रत्यक्ष कृती कुठल्याही प्रकारचा करत नव्हता आणि त्याचा आवाज पण खूप बेचव, भिरकावून ती तशीच द्यायचा, लकेर बेचव जैसा गवई. भेसूर गवयासारखे तो ते त्या ठिकाणी ते जे काय त्याचं जे काही काव्य असेल तो ते म्हणायचं. म्हणजे ह्या ठिकाणी त्या जो गणपतवाणी आहे त्याचा या ठिकाणी आपल्याला स्वभाव कळतो की त्याचा स्वभाव काय आहे. कदाचित तो आळशी पण असू शकतो, तो काय असू शकतो, आळशी असू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काय कळालं, ह्या गणपतवाणी ह्या व्यक्तीचा आपल्याला स्वाभाविक गुणधर्म कळाला. ह्या जे सगळ्या कृती करतोय पण प्रत्यक्ष तो काय बेसूर गायन करणार आहे. म्हणजे बेसूर गायन करणारा तो आहे, याच्यावरून आपल्याला काय कळतं की हा बेसूर गायन करणारा आहे. त्याच्यानंतर तो विडी पितो म्हणजे व्यसनी आहे, हे पण याच्यावरून आपल्याला कळतंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या एकंदरीत 4 ओळींच्या वरनं त्या गणपतवाण्याचे आपल्याला एकंदरीत स्वभाव गुण कळतात. ठीक आहे. आता हा झाला स्वभावोक्ती. त्याच्यानंतर स्वभावोक्तीच्या नंतर पुढचा जो आहे तो चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्ती अलंकार आता हा पुढचा महत्वाचा, हा पण चेतन गुणोक्ती अलंकार जो आहे तो महत्वाचा. आता याच्यामध्ये काय केलं जातं पहा, अचेतन आणि सचेतन.
हे दोन शब्द आहेत. अचेतन म्हणजे काय? निर्जीव. आणि सचेतन म्हणजे सजीव. अचेतन आणि सचेतन. अचेतन म्हणजे निर्जीव आणि सचेतन म्हणजे सजीव. जेव्हा एखादी अचेतन वस्तू म्हणजे जेव्हा एखादी निर्जीव वस्तू सचेतन आहे, सजीव आहे, म्हणजे एखादी निर्जीव वस्तू आहे पण ती सजीव आहे असं मानलं जातं. हीच याची ट्रिक, चेतन गुणोक्तीची ट्रिक हीच आहे की एखादी निर्जीव वस्तू आहे पण ती सजीव आहे असं मानलं जातं आणि ती वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे वागते किंवा सजीव माणसाप्रमाणे वागते असे वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असतं त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आलं लक्षात? चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? एखादी निर्जीव वस्तू जी आहे ती सजीव वस्तूप्रमाणे वागते किंवा सजीव वस्तूप्रमाणे प्राण्याप्रमाणे वागते असं ज्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. ठीक आहे. आता याचं उदाहरण पहा. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. आता याच्यामध्ये पहा निर्जीव वस्तू कुठली आहे? डोकं. मला पहिली गोष्ट सांगा, डोकं उचलतं कोण? हालचाल. डोकं हे शरीराचा एक भाग आहे. शरीराच्या अवयवांची हालचाल कोण करतं? सजीव करतो. इथपर्यंत क्लिअर. आता याच्यामध्ये काय म्हणलंय? डोकी अलगद घरे उचलती. घरे काय करतायत? डोके उचलतात. ज्यावेळेस सकाळ होती हे सकाळी ज्यावेळेस सकाळ उजडते ना त्या सकाळी उजडल्याच्या नंतर हे वर्णन केलेलं आहे. सकाळ उजडल्याच्या नंतर सूर्योदय झाल्याच्या नंतरच हे वर्णन आहे. याच्यामध्ये काय म्हणलंय? डोकी अलगद घरे उचलती. रात्रभर असं कवीला असं म्हणायचं की रात्रीच्या काळोखामध्ये घरे ही झोपलेली आहे. आता तसं प्रत्यक्ष घरं ही निर्जीव आहेत. ही झोपतात का? नाही झोपत. पण ते सजीव आहेत असं पकडलं. आणि ते काय म्हणलंय? डोकी अलगद घरी उचलती. जसा जसा सूर्योदय होतो तसा तसा माणूस झोपेतून उठतो, पक्षी झोपेतून उठतात, म्हणजे आपण डोके उचलतो. त्याच पद्धतीनं घरांनी सुद्धा डोकी अलगद उचलली काळोखाच्या उशीवरून. उशी आहे पण ती कुठल्या प्रकारची आहे? काळोखाची उशी आहे. म्हणजे घर हे निर्जीव वस्तू आहे पण ते सजीव आहे असं मानून सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागते. सजीव काय? डोके उचलतोय किंवा काळोखाच्या उशीवरनं डोके उचलतोय. सजीव उशीवरनं डोके उचलतो. त्याच पद्धतीनं घर सुद्धा सकाळ झाल्याच्या नंतर सूर्योदय झाल्याच्या नंतर काळोखाच्या उशीवरून डोके उचलतात अशी कल्पना कवीने केलेली आहे. याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. लक्षात? चेतन गुणोक्ती अलंकार लक्षात आला आपल्या. चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये काय केलं जातं? ज्या वेळेस एखादी निर्जीव वस्तू ही सजीव आहे असं मानलं जातं आणि त्या ठिकाणी हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आता पुढचं उदाहरण काय? चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफ्याच्या फुलाला उद्देशून हे बोललेले. चाफ्याचं जे फुल आहे त्या चाफ्याच्या फुलाला उद्देशून बोललेले की चाफा बोलेना. म्हणजे एक कविता आहे, ते गाणं पण आहे पहा याच्यामध्ये, मराठी मधलं गाणं पण आहे. चाफा बोलेना. चाफा बोलत पण नाहीये, चाफा चालत पण नाही आणि चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा फुलत पण नाहीये. म्हणजे चाफा हे जे आहे त्याला माणसाच्या याच्यामध्ये बोलले की चाफा बोलू शकत नाही. माणूस जसा सजीव. आता हे चाफा तसं जर बायोलॉजिकली गेलो किंवा जीवशास्त्रीय दृष्ट्या सायंटिफिकली जर पाहिलं तर चाफा ही वनस्पती सजीवच आहे. पण आपण इथं असं काय पकडणार की ती निर्जीव वस्तू आहे, ती बोलू शकत नाही, ती चालू शकत नाही, म्हणून ती वस्तू माणसाप्रमाणे कार्य करते. या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा जो अलंकार आहे हा अलंकार या ठिकाणी होतो. ठीक आहे. म्हणजे डोकी अलगद घरी उचलती काळोखाच्या उशीवरणी आणि चाफा बोलेना, चाफा चालेना. हे चाफाला त्यांनी सजीव समजलंय आणि त्या ठिकाणी तो माणसाप्रमाणे बोलतोय, माणसाप्रमाणे चालतोय अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलंय. त्याला आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये काय सांगितलं की निर्जीव वस्तू ही सजीव आहे असे मानून त्याचं वर्णन केलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विरोधाभास.
विरोधाभास याच्यामध्ये काय सांगितलंय पहा. आता विरोधाभासचे एवढे उदाहरण नाहीये, विरोधाभासचं एकच उदाहरण मला याच्यामध्ये सापडलं. तर विरोधाभास कशाला मानणार आपण? एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. एखादं विधान आहे, आता उदाहरणार्थ मरणात खरोखर जग असते, हे एक विधान आहे, पण ह्या विधानाला मरणात खरोखर जग असते. आता जर तसं पाहिलं गेलं तर बरोबर विरोध दिसतोय की एखादा व्यक्ती समजा मृत्यू पावल्याच्या नंतर जगाचा संबंध येतोयच कुठं. तसं जर आपण बरोबर जर विचार केला तर बरोबर विरोध दिसतोय की मरणात खरोखर जग असते. त्या माणसाचा जर मृत्यू जर झाला तर त्याला जग कुठं राहतंय, पण प्रत्यक्ष तो विरोध तो वास्तविक विरोध नसतो, याच्यामध्ये वास्तविक विरोध नाही. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होतो. आलं लक्षात? विरोधाभास अलंकार जो आहे तो ह्या पद्धतीने सांगितला जातो की त्या विधानाला वरवर विरोध आहे पण प्रत्यक्ष वास्तविक त्याला विरोध नसतो. आणि याचे उदाहरण जे आहे ते बऱ्यापैकी विचारलेले नाहीये. त्याचं अजून एक उदाहरण आहे, हॅलो, त्याचं अजून एक उदाहरण आहे, जरी आंधळी मी तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. आता आंधळा माणूस पाहणार कसा? तसं जर पाहायला गेलं तर आपण विरोधाभास तिथं दाखवू शकतो की जर ती व्यक्ती आंधळीची तर ती व्यक्ती पाहणार कसं. पण जर आपण वास्तविक जर पाहिलं तर त्याच्यामधला अर्थ वेगळा निघतोय की जरी सुद्धा ती व्यक्ती आंधळी आहे तरी त्याच्या कल्पनाशक्तीनं ते तुम्हाला अनुभवू शकतो, पाहू शकतो. जर शब्दशः अर्थ न घेता जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की जरी ती व्यक्ती आंधळी आहे तरी सुद्धा तुम्हाला ती अनुभवू शकते, तुमचा आवाज ऐकू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की हा विरोधाभास अलंकार असतो. याला वरवर विरोध दिसतो पण प्रत्यक्ष याला कुठल्याही प्रकारचा वास्तविक विरोध नसतो. त्या ठिकाणी हा विरोधाभास हा अलंकार होतो. ठीक आहे, समजलं? म्हणजे थोडक्यात आपण काय केलं, हे थोड्या प्रकारचे अलंकार आणि एवढ्या जवळपास आपण जर पाहिलं तर साधारणतः जे आपण स्लाइड मध्ये सुरुवातीला दाखवलं ते प्रकार दाखवले होते. आपण अलंकारांचे 2 प्रकार पाहिले होते की एक शब्द अलंकार होते आणि दुसरा अर्थ अलंकार होता. अर्थ अलंकारामध्ये आपण शब्द अलंकारामध्ये अनुप्रास अलंकार होता, यमक अलंकार होता आणि श्लेष अलंकार होता. आणि अर्थ अलंकारामधले आपण हे एवढे सगळे पाहिले. त्याच्यातले सगळ्यात समजायला सोपा अलंकार कुठला? अतिशयोक्ती अलंकार आणि स्वभावोक्ती अलंकार. ठीक आहे, हे 2 अलंकार जे आहेत ते अलंकार आपल्याला आपल्या दृष्टीने सगळ्यात समजायला सोपे. फक्त उपमा अलंकारामध्ये आपल्याला उपमा म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, उपमा म्हणजे उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस लक्षात येतात त्यावेळेस आपल्याला ते समजतं. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण आतापर्यंत पाठीमागचे जे प्रश्न आलेले आहेत किंवा जे पाठीमागचे जे आतापर्यंत प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर त्या प्रश्नपत्रिकांच्यातनं आपण शोधू शकतो की आपल्याला आतापर्यंत कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत आणि ते आपण सोडू शकतो. ठीक आहे, तर अलंकार जो अतिशय महत्वाचा जो टॉपिक होता तर तो या ठिकाणी आपण संपवलेला आहे. जर कोणाला काही अडचण असेल, काही शंका असेल तर विचारू शकतो.